हाय फ्रेंड, नमस्कार. तर चला, मी इथं लड्डू गोपाल आहे आमच्याकडे, त्यांना मी अभिषेक करत आहे. तर तुम्ही बघू शकता, तर मी हे ना याच्यामध्ये टाकलेलं आहे, मस्तपैकी पंचामृत बनवलेलं आहे सर्व काही टाकून. तर बघा तुम्ही, यामध्ये सगळ्यात पहिले मी फुलं घेतली होती. फुलं घेतल्याच्यानंतर साखर घेतली, गोमित्र घेतलं आणि मध असतो तो घेतला आणि दूध आणि दही घेतलेलं आहे. याचा मी पंचामृत बनवलेला आहे. आणि हे मी आपले लड्डू गोपाल आहेत श्रीकृष्ण, त्यांना मी आंघोळ घालत आहे यांना पंचामृतनी. तर तुम्ही बघू शकता, तर कारण पंचामृताने आंघोळ घातली ना तर खूप छान असतं आणि आंघोळ घालायलाच पाहिजे. तर चला, आज आहे बुधवार आणि मला आंघोळ घालावीशी वाटली म्हणून मी आज आंघोळ घालणार आहे. तर चला, मस्तपैकी मी यांना आता आंघोळ घालून घेत आहे. तर हे अशी छान चमकतात पण, आणि त्यांना आंघोळ घातल्यामुळं खूप छान वाटतं. आणि आंघोळ घालायला पाहिजे देवाला पंचामृताने, खूप छान असतं. तर चला, मी आता मस्तपैकी आंघोळ घालून घेतलेली आहे. आणि आता ना हे मी एका साईडला करते, कारण यांना आता आपल्याला पाण्याने आंघोळ घालायची, स्वच्छ यांना धुवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता, मस्त पाण्याने मी यांना स्वच्छ धुवून घेत आहे. स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर मी यांना पुसून घेणार आहे. आणि आपण मंत्र म्हणायचं यांना आंघोळ घालता वेळेस. तर ओम कृष्णाय नमः, ओम श्रीकृष्णाय नमः, ओम श्रीकृष्णाय नमः, ओम श्रीकृष्णाय नमः, असा मी जप म्हणलेला आहे. जप म्हणून मी काही चुकलं असलं तर मला माफ करा. आणि माझी आंघोळ मी साध्या भोळ्या भावनेने तुम्हाला घातलेली आहे. याच्यामध्ये खूप चांगलं मला आशीर्वाद द्या असं मी म्हटलेली आहे. तर तुम्ही बघू शकतात. आणि हे पंचामृतनं घरात सर्वांना पाजायचं, कारण खूप चांगलं असतं. तर चला, मी एका वाटीमध्ये काढून ठेवलेलं आहे, कारण हे एका वाटीत काढून ठेवलं ना तर सर्वांना द्यायला कामं येते. आणि मी ना लड्डू गोपालला आज मी ना दही साखर देणार आहे. त्यांना खूप आवडतं दही आणि मक्खन वगैरे, दूध वगैरे. तर चला, यांना आता आपण पुसून घेऊया. यांची आंघोळ झालेली आहे. तर चला, मी यांना पुसून घेते स्वच्छ. पुसून घेतल्याच्यानंतर मी आता यांना कपडे घालून घेणार आहे. तर चला, तोपर्यंत मी कपडे घालते. तर चला, मी दाखवते तुम्हाला कपडे कसे घातलेले आहेत. आणि हे बघा, मी कपडे घालून घेतले आणि मी यांना दही आणि साखर घेतलेली आहे खायला. तर बघा, आंघोळ घालून गंध पावडर करून छानपैकी माझे लड्डू गोपाल तयार झालेले आहे. तर कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. आणि हे बघा, त्यांचा फेटा पण आहे इथंच ठेवलेला. तर चला, आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या लड्डू गोपालसाठी खूप साऱ्या कमेंट छान छान द्या. तर चला, बाय बाय.